नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 6 जूनपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. सध्याची परिस्थिती अशी आहे. बरेच मॉडेल सांगतात पावसाचा अंदाज आहे. पण पाऊस काय सध्या पडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. का तर मान्सून पण एक थोड्या दिवसात मान्सूनसुद्धा अ, वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. पण ही परिस्थिती लवकरच बदलण्याची शक्यता सुद्धा जास्त दिसत आहे. कारण राज्यामध्ये आणि व बऱ्याच भागातून मोसमी वारे आता वाहू लागलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे मोसमी वाऱ्याबरोबरच आपल्याला ती बाष्पयुक्त ढगे आणि वायू स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आता दिसत आहे. एकंदरीत 24 तास पाहायला गेलं तर बऱ्याच भागातून नांदेड, संभाजीनगर, जळगाव ह्या परिसरातून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूर ते सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात स्थानिक वातावरण बनून पावसाची होण्याची शक्यता दिसत आहे. त्यानंतर इकडे पश्चिम भागातून पाहायला गेलं तर पश्चिम भागातून सुद्धा पावसाची शक्यता दाखवत आहे. विदर्भ पट्ट्यात पाहायला गेलं तर विदर्भ पट्ट्यात पावसाची शक्यता स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता 24 तासामध्ये दिसत आहे. पुसाड, नांदेड ह्या भागातून पावसाची शक्यता बऱ्यापैकी चांगली वाटत आहे. 24 तासात कोकणपट्टी भागात हलका मध्यमचा पाऊस राहण्याची शक्यता दिसत आहे आणि संपूर्ण पश्चिम बाजूने पावसाचा जोर हळूहळू वाढताना पण दिसतोय. पण 24 तासाच्या पुढे 48 तासाच्या पुढे पाहायला गेलं तर पावसात बऱ्याच भागात म्हणजे बऱ्याच अंशी फरक दाखवत आहे. कोकणपट्टीत संपूर्ण भाग मुंबई ते रत्नागिरी गोव्यापर्यंत संपूर्ण घाट परिसर सिंधुदुर्ग पट्ट्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता काही ठिकाणी दिसत आहे. मध्य महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पूर्वेस सांगली, मिरज तालुका जत या भागात स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे. कोल्हापूर बार्शी पट्ट्यात पंढरपूर साईडला बऱ्यापैकी पावसाचं जोडणं चांगलं दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड ह्या भागात सुद्धा स्थानिक वातावरण बनून पावसाची शक्यता दिसत आहे. जळगावपासून पूर्वेकडे खामगाव, लोणार परिसर जो आहे नांदेडपर्यंत, पुसाड, अमरावती ह्या भागातून तसेच दक्षिण साईडला नांदेडच्या दक्षिण साईडला सुद्धा पावसाची शक्यता मध्यम काहीसा जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. आणि नागपूर, चंद्रपूर हा जो गोंदिया पट्टा आहे विदर्भ पट्टात स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि इकडे दक्षिण साईडला पाहायला गेलं तर कर्नाटकामध्ये पावसाचा जोर चांगला दिसत आहे. संपूर्ण भागातून कर्नाटकातून आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचा जोर चांगला मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम साईडून. एकंदरीत मान्सूनला पूरक असं वातावरण तयार झालेलं आहे आणि मान्सूनसुद्धा ह्या पावसाच्या जोरामुळे पुढे सरसवण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे. सध्या हा मान्सून पूर्व पाऊसच आहे. पण 48 तासाच्या पुढे किंवा 2 ते 3 तारखेच्या पुढे पाहायला गेलं तर पावसात बऱ्याच भागातून मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये पाहायला गेलं तर सर्वच भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे. काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असल्याने काही ठिकाणी शेतीस पूरक व शेती पेरणीयोग्य असा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामध्ये वारा असणार आहे. काही ठिकाणी नांदेड, अमरावती, सोलापूर या पट्ट्यात काही ठिकाणी बर्फवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता वाटते. विजेचा कडकडाट असणार आहे. जळगाव, अचलपूर, नांदेड या पट्ट्यात ही जो पट्टा आहे या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते जोरदार वारा विजेचा कडकडाट असण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यामध्ये बऱ्यापैकी
पावसाची जोडणं चांगली आहे आणि मान्सूनपूर्व पाऊस म्हणजे रोहिणी नक्षत्र चांगले पडण्याची शक्यता दिसत आहे. सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली या पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता चांगला आहे. मग सांगली परिसर, मिरज पूर्व भागात पावसाची शक्यता थोडीशी हलकी जरी असली तर पण आता स्थानिक वातावरण पूर्ण पावसाची शक्यता दिसत आहे. उर्वरित कोल्हापूर, सातारा पट्टा, पुणे पट्टा जो आहे त्या पट्ट्यात पावसाची शक्यता चांगली बनताना दिसते. हा झाला 6 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज म्हणजे मृग नक्षत्रपर्यंतचा पाऊस हवामान अंदाज झालेला आहे. आणि यातून जरी काहीतरी बदल वाटलाच तर आधीमध्ये व्हिडिओ सोडला जाईल. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.